नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यात ठेके मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बनावट वर्क ऑर्डर पुरवणाऱ्या संशयितांचे कारनामे काही थांबताना दिसत नाही. जामनेर येथील 6 संशयितांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 4 गुन्हे दाखल झाले आहेत. या संशयितांची पोलीस कोठडीची मुदत आज 17 ऑगस्टला संपत असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या संशयिताविरुद्ध पुन्हा एक गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ज्या 3 संशयिताविरुद्ध मालेगावच्या एका ठेकेदाराला गंडवण्याचा गुन्हा आज नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या तक्रारीनुसार या 3 संशयितांनी या ठेकेदाराला तुम्हाला 300 कोटीचे रस्त्याचे टेंडर मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांना फसविले आणि त्यांच्याकडून 50 लाखाची रक्कम उकळल्याची तक्रारात म्हटले आहे. मिळालेल्या 50 लाखातून अजूनही काम होत नसल्याने त्या ठेकेदाराला संशय आला आणि त्यांनी पाठपुरावा केला, टेंडर का मिळत नाही. शेवटी या 3 संशयितांनी 50 लाखापैकी 15 लाखाची रक्कम त्यांना परत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता त्यांनी 35 लाखाचा चुना या ठेकेदाराला लावल्यामुळे त्याने या 3 संशयिताविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील हा 5वा गुन्हा असून यात जामनेर येथील 3 संशयितांचा समावेश आहे. बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक करण्याचे प्रकरण काही थांबत नाही. यामुळे नाशिकसह जळगाव जिल्ह्यात देखील मोठी खळबळ उडाली आहे.